भाग 5. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम. सगळ्यांना मुलगी खूप आवडते. आकाश तर मुलगी पाहून खूप आनंदात असतो. पण तिच्या डोळ्यात मात्र एक वेगळ्याच प्रकारची वेदना त्याला जाणवत असते. आणि त्या दिवशीची तिच्या झाशीच्या राणीसारखा अवतार आणि आज अगदी गरीब गाईसारखी गुपचूप बसणारी मुलगी त्याला कोडं पडलेलं असतं. असं का? त्या दोघांना एकांतात बोलायला लावतात. पण आकाश लाजाळू असल्यामुळे तो नाही म्हणतो. पण तरीही करण रेणुकाला सांगतो, रेणुका जा, आकाशला टेरेसवर घेऊन जा. रेणुका जाते आणि तिच्या मागे आकाशही जातो. टेरेसवर आल्यावर ती सहज इकडे तिकडे बघत उभी असते. शेवटी आकाश हिम्मत करून बोलतो, अहो झाशीची राणी, काय झालंय? तिने किंचित हसून काहीच नाही असं सांगितलं. तुला काही विचारायचं असेल तर मला विचारू शकतेस, असे आकाश रेणुकाला म्हणतो. ती काहीच बोलली नाही, फक्त एवढेच म्हणाली की त्या दिवशीच्या घटनेबद्दल सॉरी हां. त्या दिवशी मी थोडी जास्तच हायपर झाली होती. भान ठेवले नाही बिलकुल. पण मला पुढे जाऊन नंतर रियाने सांगितले तुम्ही तिचे बॉस आहात म्हणून. बरं झालं रियाने नाही सांगितलं, नाहीतर मला कळलं नसतं. रेणुका म्हणाली, काय? तुमच्या अंगात झाशीची राणीसुद्धा येते असं. तिने मान खाली घातली. खरंच आय एम रिअली सॉरी. आकाश म्हणाला, नाही प्लीज सॉरी म्हणू नकोस. रेणुका म्हणाली, ओके. आकाश म्हणाला, पण खरं सांगू, मला तुझा त्या दिवशीचा अवतार खूप आवडला. झाशीच्या राणीचा. भांडण करताना रागात किती सुंदर दिसतेस तू. ती म्हणाली, हो का? मग सुंदर दिसण्यासाठी तुमच्याशी भांडणच करावं लागेल. असे बोलून दोघेही अगदी खळखळून हसले. तेवढ्यातच प्रिया त्यांना बोलवायला आली. चला, तुम्हाला खाली बोलवलंय. कधी नाही तिला खूप मोकळं वाटलं. आकाश तिला खूप सभ्य वाटला आणि त्याचं हॉट रूप अगदी मोहिनी टाकण्यासारखं होतं. आणि रेणुकाही अगदी अप्सरा दिसत होती. तिचं रूप पाहून आकाश अगदी खुश होता. ते दोघेही खाली आले. आकाशच्या आईने आपल्या होणाऱ्या सुनेच्या डोक्यावरून हात फिरवला. रेणुकाला खूप घाईवरून आले, पण तिने अश्रू बाहेर पडू दिले नाही. तिला आईची ममता आठवली. तिच्या डोक्यावरून मायेनं असं कोणीच हात फिरवला नव्हता आजपर्यंत. तिने शगुन म्हणून रेणुकाच्या गळ्यात एक सुंदर मोत्याचा हार घातला. त्यामुळे रेणुकाचं रूप अजूनच उजळलं होतं. आणि अजून बरेच काही शकुनाच्या वस्तू, फळावळ भेट म्हणून दिली. त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि गाडीत बसले. आकाश राहून राहून रेणुकाकडे बघत होता. त्याला तिच्याबद्दल काहीतरी जाणवत होतं. तिची वेदनादायी नजर सगळं काही सांगून जात होती. पिऊने रेणुकाला आलिंगन दिले आणि सांगितले, वहिनी लवकरच भेटूया आपण. त्यांची गाडी निघाली. सगळ्यांनी त्यांना बाय बाय केले. मुलगी बघून गेल्यावर गाडीत अगदी सगळेच खुश होते. यशवंतरावाचा मजाक करण्याचा मूड आला. म्हणजे ते आपल्या बायकोची पण मजाक करत असतात. आकाश त्यांचा मुलगा होता, तरीही त्याचीही मित्रासारखी मजाक करायचे. गाडीतच ते म्हणाले, अहो होम मिनिस्टर, तुमचा उत्तराधिकारी पसंत पडला की नाही? आकाशची आई म्हणाली, हो सुंदर, अगदी माझी सून नक्षत्रासारखी गोड आहे. पिऊ म्हणाली, खरंच डॅड, वहिनी किती देखणी आहे ना. रेणुकाबद्दल खूप गुणगान चाललं होतं. आकाश त्याच्याच तंद्रीत होता. त्याला बोलतं करण्यासाठी आणि त्याची मजा घेण्यासाठी यशवंतरावांनी त्याला विचारले, आकाश झालं तुझं काम? तुला सांगितलं होतं आम्ही फक्त मुलगी पाहून घे, मग आपण त्यांना नाही सांगून देऊ, काही पण कारण सांगून. मग नाही सांगायचं का आता? आकाश म्हणाला, हो डॅड, नाही सांगितलं असतं मी, पण आई आणि पिऊ किती आनंदात आहेत तिला भेटून. आईने तर तिचे भावी सूनसुद्धा मानून घेतलं. मी जर नाही सांगितलं तर आईचं मन मोडेल ना. हो, आईच्या मनाची एवढी काळजी दादा तुला, म्हणजे तुला पसंत नाही तरी तू आईच्या मर्जीखातर लग्न करायला तयार आहे. अरे वा. आईचा आज्ञाधारक पुत्र, पिहू म्हणाली. त्याने पिहूला सांगितले, गप्प बस तू, जास्त बोलू नकोस. यशवंतरावांनी हळूच स्माईल केली. आकाशच्या पाठीवर हात ठेवला. बेटा, तुझ्या मनातलं तुझे बाबा नाही ओळखणार तर कोण ओळखेल? जवान मुलाचा बाप हा मित्रच असतो. बेटा, ज्या दिवशी आपण घरी जात असताना तू गाडीची काच उघडून त्या मुलीकडे पाहत होता, तेव्हाच बेटा मी तुझ्या नजरेची भाषा ओळखली होती. आणि करण जेव्हा त्याच्या मुलीचा प्रस्ताव घेऊन आपल्या घरी आला आणि मी फोटो पाहिले, तेव्हाच मला आनंद झाला की माझ्या आकाशच्या स्वप्नातली परी ही आपल्या घरी बसूनच आली. मी तुझ्या आईलाही सांगितले. तेवढ्यात आई म्हणाली, हो बेटा, देवाघरीच रेशीमगाठ असते. ही बांधलेली कुणाच्या वतीने हे स्थळ आपल्यापर्यंत पोहोचेल आणि नशिबात असलेली रेशीमगाठे आपोआपच बांधली जाते. आकाश काही बोलला नाही. खाली मान घालून फक्त गोड स्माईल केली. आपल्या आईवडिलांना जाताला अभिमान वाटला. पिऊ बोलली, दादा गाणे चालू कर ना एक छानपैकी.
बोर होतंय कोणतं ग? आकाश सहज म्हणाला. पिऊ चेष्टेच्या मूडमध्ये म्हणाली, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रूप मस्तानी कब आएगी तू, चली आ तू चली आ. आकाशने पिऊच्या डोक्यावर एक टपली मारली. ती रडक्या सुरात बोलली, आई बघ ना हा दादा. आई म्हणाली, तू कशाला त्याचं नाव घेतेस, त्याला उगाच चिडवतेस. अशा आनंदाच्या मूडमध्ये ते घर गाठतात. इकडे करणच्या घरी रेणुकाला आलेला सोन्याचा माकडा नेकलेस बघून रेणुकाच्या सावत्र आईचा नुसता जळफळाट होत होता. शगुनच्या अगदी स्टँडर्ड वस्तू पाहून त्यांची श्रीमंती ओळखली जाते. ती त्या सगळ्या वस्तू ठेवून देते, कसा तरी राग शांत करते. करणला आपला मित्र यशवंत आपला व्याही झाला म्हणून खूप आनंद झाला. पुढे जाऊन बिझनेसमध्ये सुद्धा आपल्याला त्याचा काहीतरी फायदा होईल असे वाटून तो खूप खुशीत होता. इकडे रेणुकाला कुठली तरी चिंता सतावत असते, तेच कळत नाही. एकदम मस्तीच्या मूडमध्ये असणारी रेणुका अगदी गुपचूप असते. तिची मैत्रीण रियालाही ते कळते. ती तिला हसवण्याचा बोलवण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण ती तिच्या कुठल्याच चेष्टेला रिस्पॉन्स देत नाही. तिला बोलते, प्लीज रिया बस कर यार, थकली आहे मी, खूप झोप येते आहे मला. तरीही ती तिला बोलतेच. काय गं रेणुके, जिजूंना भेटून मैत्रिणीला विसरलीस की का? तुझं हृदयसोबत तुझी वाचा पण नेली की काय जिजूंनी? अरे रे म्हणून बोलतसुद्धा नाहीस माझ्याशी असे म्हणत ती गाणी म्हणायला लागते आणि नाचते. पण कौन परदेसी तेरा दिल ले गया, जाते जाते मिठा मिठा गम दे गया. रेणुका एकदम रडवेली होऊन ओरडते, रिया बस कर यार, नाही सहन होत नाही मला तुझी चेष्टा. रिया शांत होते. तिला कळून येतं खरंच काहीतरी गंभीर गोष्ट आहे. ती तिच्याकडे मुकाट्याने पाहते. रेणुकाचे मन भरून आले, डोळ्यात अश्रू दाटून आले आणि इकडे तिकडे कोणी नाही असं बघून तिने रियाला गच्च मिठी मारली आणि अक्षरशः हुंदके देऊन रडू लागले. रियाला काहीच कळत नव्हते. तिला अगदी मन भरून रडू दिलं. ती तिच्या पाठीवर हळूहळू थोपटू लागली. अचानक दाटून यावेत आणि झरझर पावसाची बरसात व्हावी असे रेणुकाला झाले. तर रेणुकाला काय झाले आणि रेणुका आता रियाला काय सांगेल हे बघूया पुढील भागामध्ये.